आहे. भुईकोट किल्ल्याप्रमाणे असलेल्या या राजवाड्यात एकीकडून भव्य प्रवेशद्वार तर दुसऱ्या एका बाजूला एक प्रवेशद्वार, बुरुज तसेच समोर तोफा ठेवलेल्या आहेत. सुमारे 500 चौरस मैल क्षेत्रात पसरलेल्या या संस्थांचा पुढील काळातील कारभार स्वतंत्र राज्याप्रमाणेच चालला. पुढे सुमारे 150 वर्षांनी 1848 साली ब्रिटिशांनी हे संस्थान खालसा केल्यामुळे अक्कलकोट ब्रिटिशांचे मांडलिक संस्थान बनले. त्यानंतर 1896 साली अक्कलकोट संस्थानच्या गादीवर राजे फतेसिंह भोसले तिसरे हे अगदी लहान वयातच विराजमान झालेत. ब्रिटिश पद्धतीने शिक्षण घेतलेले व दूरदृष्टी असलेले राजे फतेसिंह भोसले यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांकडून सहभाग घेतला होता. तेथे त्यांनी पराक्रम गाजविला. मात्र जायबंदी झाल्यामुळे त्यांना युद्धावरून परत यावे लागले. या काळात त्यांनी जमवलेल्या शस्त्रांचा त्यांनी संग्रह केला. मात्र नियतीने या दूरदृष्टी असलेल्या